मोठा बघा. टाटा टाटा. गाईस एक खतरनाक सीन झाला. आम्ही जवळपास 400 मीटर घरापासून लांब गेलो आणि सॅटन आमच्या पाठीच होता. सो परत आम्हाला पाठी जावं लागलं आणि मम्मीला बोलवलं गेट लाव आणि आम्ही परत निघालो. हा ना, नाही तर कोल्हापूरपर्यंत मागे आला असता आपल्या. तर आम्ही शॉर्ट वेकेशनसाठी गावाला आलेलो आणि येताना आम्ही बाईक पण आणलेली आणि स्टार्टिंगचे 2-3 दिवस आधी आम्ही एन्जॉय केलं. मस्त पावसाचं वातावरण होतं आणि पाऊस पण पडला. एप्रिलमध्ये इथे पाऊस पडला, विचार करा. आणि आपल्या मुंबईमध्ये एवढी गरमी आहे, इथे मस्त असं थंड वातावरण आहे. खूप मस्त वाटलं 2 दिवस. आणि नंतर असं ठरवलं की बाईक आहे तर फिरून येऊ, थोडे ब्लॉग करू. मग आम्ही हा ब्लॉग करायचा ठरवला आणि निघालो आहे आज ब्लॉग करायसाठी. माझं एक सजेशन आहे की तुम्ही हा ब्लॉग तुमच्या फॅमिलीसोबत बघा, कारण की हा ब्लॉग असा आहे की तुमच्या आईवडिलांना किंवा तुमच्या घरी तुमच्या आजी आजोबा असतील त्यांच्यासोबत बघा, कारण की त्यांना त्यांच्या जुन्या मेमरीज आठवतील हा ब्लॉग बघून. तर आजची आपली राईड असणार आहे अप्रॉक्स 70 किलोमीटर सिंगल आपल्या गावापासून, आणि गावापासून मेन हायवे आहे अप्रॉक्स 10 किलोमीटर्स. तर चला राईडचा आनंद घेत जाऊया आपण हळूहळू आपल्या डेस्टिनेशनवर. तर आता मेन हायवेला लागलेलो आम्ही आणि हातर्गी टोल नाका आम्ही क्रॉस केलेला. जवळपास 11 वाजलेले आणि ऊन अजिबात नव्हतं आणि पावसासारखं वातावरण झालेलं. आम्हाला टेन्शन होतं जर पाऊस पडला तर करायचं काय, शूट कसं करायचं आणि ब्लॉग कसा बनणार. पण सिद्धेश बोलला की चल पोचून तरी बघू, जर पाऊस पडला तर पुढचं पुढे बघता येईल. जाएगा ना जाऊ. तर जाताना लेफ्ट लेन पकडून एक बायकर चाललेला. तर मी त्याला विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर तो बोलला की त्याचा पाठचा टायर पंक्चर आहे. तर मी त्याला विचारलं की ब्रो तुला काय हेल्प हवी आहे का. तर तो बोलला फ्रेंड मी जातो, जा. सो त्याला बाईक करून आम्ही निघालो. जवळपास 1.5 तासात आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोचलो आणि मी खूप एक्सायटेड आहे आतमध्ये काय बघण्यासाठी. Hello guys, welcome back to our channel Patils on Wheels. So today we are in Kolhapur and we are going to explore Kanheri Mutt and this is gonna be our travel vlog 5. तर आम्ही आमच्या गावाला आलेलो कोल्हापूरमध्ये. आमचं एक गाव आहे छोटंसं मुंगुरवाडी करून. तर आमच्या गावाला पाऊस पडत होता त्यामुळे 3-4 दिवस असे आराम करण्यात गेले आमचे. आणि आज जरा वातावरण क्लिअर असल्यामुळे आम्ही असं ठरवलं की आपण कान्हेरी मठ एक्सप्लोर करूया आणि याचबरोबर आजूबाजूचे जे प्लेसेस असतील ते पण आपण एक्सप्लोर करू. चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते. तर कार पार्किंग आणि बाईक पार्किंगसाठी इथे व्यवस्थित अरेंजमेंट आहे आणि होल डे पार्किंग चार्जेस आहेत 20 रुपीज. तर गाईज माझ्या मागे इथे तिकीट काउंटर आहे आणि पर पर्सन 200 रुपीज तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 100 रुपीज तिकीट आहे. तर फर्स्ट आपण एक्सप्लोर करणार आहे सिद्धगिरी गार्डन. चला तर मग जाऊया गार्डन एक्सप्लोर करायला. तर आपण ही तिकीट इथे चेक करूया. चारी साईडला बघा किती ग्रीनरी आहे, मस्त प्लेस आहे. तर आता आपण आहे सिद्धगिरी गार्डन मध्ये. बघूया आपण किती मस्त आहे हे प्लेस. तर हे जे पिरामिड सारखं स्ट्रक्चर तुम्ही बघता आहेत हे आहे 2 to 3 फ्लोर्स एवढ्या हाईटचं. ऋषीमुनींचे साधना आणि तपश्चर्या करताना जे पोजेस असतात, वेगवेगळ्या प्रकारचे पोजेस, ते ह्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दाखवलेले आहेत. हे आहे सप्तऋषी मंडपम. ह्या जागेवर सप्तऋषींच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. तर हे आहे त्रिदेवी वन. इथे येताच आपल्याला दर्शन होतं माता पार्वती, माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांचं. तर इथे आहेत विषारी झाडे. इथे इन्स्ट्रक्शन लिहिलं आहे कोणत्याही रोपाला स्पर्श करू नका आणि हे इन्स्ट्रक्शन आहे सिद्धेशसाठी कारण की तो लहान आहे. हिला चहामध्ये टाकून देतो आता. गाईज वाईफला आणण्यासाठी खूप मस्त प्लेस आहे. इथे तुम्ही वाईफला बोलू शकता की तुला फुलांची आवड आहे ना, घे वास घे. किती मस्त मस्त वास येते माहिती आहे का इथे. तुला काय बोलायचं आहे? तुला मी नको आहे ना. काय मनात ओळखतेस ग.
अरे हा बघ चांदो मामा आवडत. अरे कांदा मामा या. गाव कोणतं तुमचं? अरे लपला तो. बदलापूर आले. अरे आम्ही ठाण्याचे. प्रॉपर ठाणा. आता लागेल बाहेर नका बघू आता. या टनल मध्ये आर्टिफिशियल जंगल तयार केलेलं आहे आणि टॉय ट्रेन मध्ये बसून तुम्ही जंगल सफारी करू शकता. जंगल सफारीचे चार्जेस आहेत 30 रुपीज पर पर्सन अँड फॉर किड्स इट्स 20 रुपीज. आत खूप अंधार होता म्हणून जास्त फुटेज नाही घेतलं या प्लेसचं, पण मज्जा आली. These sculpture shows various techniques of Panchakarma. So Panchakarma is an ancient practice of cleansing the body of all the unwanted waste after lubricating it. Pancha means 5 and Karma means procedures. Panchakarma treatment is unique in the sense that it includes preventive, curative and promotive actions for various diseases. इथे थोडं मेंटेनन्सचं काम चाललेलं, पण किती सुंदर पद्धतीने हे सगळं यांनी दाखवलं आहे. खूप छान आहे. खूप मोठी प्लेस आहे. खूप चालावं लागतं पण इथे. 1-2 पाण्याची बॉटल तर सोबत ठेवाच. मी टँक बॅग लावलेली आहे आपली. ह्या सीटा चढायच्यात आता. अगोबा बघा किती मस्त आहे. शिकारीच्या तलाशमध्ये शिकारीच्या तलाश आणि शिकार चाललेला आहे वरती. सो त्या पायऱ्या चढायच्यात आता आणि ते बसू शकता तुम्ही असे. आमच्या मॅडम बसल्यात. श्री विष्णू शेष नागावर आराम करताना तुम्हाला दिसतील. माझ्या पाठी बघा काय मुलाल्या शंकर भगवान आणि नंदी महाराज. This is an ancient Shiva temple. It is known as Kadappa Mandir. Kadappa Mandir's architecture looks majestic. The Shivalinga has been established in 7th century. गाईज, जर तुम्हाला भूक लागली असेल, तहान लागली असेल तर इथे खाण्यापिण्याची व्यवस्था आहे. माझ्या मागे सिद्धगिरी उपहार गृह आहे. तिथे तुम्ही जेवू शकता. पाणी वगैरे पण मिळतं, ज्यूस भेटतं. तर इथे तुम्ही भूके आणि तहानले तर नक्कीच नाही राहणार. समजले? आम्ही नुसतं पाणी पितोय. नुसतं पाणी पितोय. काही इथे एवढी तहान लागते ना. नुसतं चालतंय. ही अख्ख्या आयुष्यात एवढी चालली नसेल तेवढी आज चालली आहे. चला आता माया महल मध्ये जाऊ. कोणत्या तरी काचेवर मी आपटणार आहे. मला तर वाटतं तू 100% आपटणार. नाक मोडून घेशील. अरे बायको कुठे गेली माझी? अरे तू कुठे? ते पहा काय तुमचं मनही विझलेलं कशानं प्रेमाने. कोणत्या प्रकारचा आरसा आहे? गायब झाली. इथे लहान मुलांना खेळण्यासाठी एक मस्त असं अम्युजमेंट पार्क पण तयार केलेला आहे. गाईज, हा आहे म्युझियमच्या बाहेरचा एरिया. किती मस्त मिनिएचर विलेज बनवलेला आहे ह्यांनी इथे. गाईज, आता आपण आलेलो आहे सिद्धगिरी म्युझियम मध्ये. ही इथली मेन प्लेस आहे. आम्ही आधीच तुम्हाला सांगणार नाही की आत काय आहे. आपण आज जाऊन एक्सप्लोर करू पहिले आणि त्याआधी आपण तिकीट चेक करू. आणि इथे आपण तिकीट दाखवूया ना. दादा, नाव का तुमचं? पंडित गणेशाचार्य. हा. सिद्धगिरी म्युझियमच्या आत जाताच प्राचीन भारतातील ऋषीमुनींचे कोरीव पुतळे बनवलेले आहेत. ऋषींची नावे, त्यांची विद्या आणि त्यांचे योगदान याची सामान्य माणसाला ठाऊक नसणारी माहिती तेथे लिहिलेली आहे. वी शुड बी प्राऊड ऑफ इंडियन कल्चर अँड इट्स हेरिटेज अँड नॉलेज. When the world didn't knew anything, our Rishi Munis knew everything. Regarding science, technology, medicine, etc., every Indian should be proud of their roots and the immense knowledge Rishi Munis gave to the world. गुफेमधून बाहेर पडल्यावर एक झाड आहे आणि त्याच्यावर खूप सारी माकडे आहेत.
की तुमच्याकडे बघत असतात. गुफेतून बाहेर पडताच दोन्ही बाजूला हिरवेगार शेत आणि त्यात काम करणारी माणसे दिसतात. त्या माणसांवर नजर जाताच समजते की ही माणसे नसून माणसांच्या प्रतिकृती आहेत. धान्यांची पेरणी करण्यापासून ते धान्य घरात येईपर्यंत सर्व प्रक्रिया या प्रतिकृतींमधून दाखवण्यात आल्या आहेत. याचबरोबर शेतामधले बैल, गाय, म्हशी या जनावरांचा असणारा वावर ह्या प्रतिकृतींमधून बारकाईने प्रदर्शित केला गेला आहे. ग्रामीण जीवनशैलीचे मूर्तिमंत नमुने येथे उभे केलेले आहेत. 12 बलुतेदार ही समाज व्यवस्था खेड्यांमधून आज लुप्त होत चालली आहे. बलुतेदारी म्हणजे काय आणि त्यावर चालणारा उदरनिर्वाह ह्याची ओळख करून देणारी शिल्पे येथे पाहावयास मिळतात. कोष्टी, कुंभार, सांबार, न्हावी, लोहार, शिंपी, सोनार ह्यासोबत पिंगळा, वासुदेव यांचेही शिल्पे त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवतात. आजकाल मोबाईल फोनमुळे माणसं एकमेकांना भेटत नाही, पण इथे बघा कसे माणसे मनमोकळेपणाने गप्पा मारताना दिसत आहेत. लहान मुले खेळताना मंदिरातील कीर्तनाचे सुंदर बोल त्यांच्या कानावर पडत आहे. बाजूला अंगणातील आंघोळीची मज्जा बाळ घेत आहे. हे बघून तुम्हाला तुमच्या लहानपणीचे दिवस आठवले असतील तर कॉमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. त्याचप्रमाणे सराव करताना गोंधळी आणि आखाड्यामध्ये घाम घालणारे पहिलवान किती सुंदर पद्धतीने दाखवले आहेत. गुरुजींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मुले उत्सुक आहेत. त्याचबरोबर आठवडी बाजाराचे दृश्य दिसत आहे. आठवडी बाजार आजही गावच्या ठिकाणी भरत असतो. गाईज, हे मुले काय पाहत आहेत आणि ह्याला काय म्हणतात हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पूर्वी कोणत्याही शुभप्रसंगी घोडे नाचवत असत आणि त्यात सर्व गावकरी उत्साहाने सहभाग घेत असत. या ठिकाणी रथ यात्रेमधील रथाची सुंदर प्रतिकृती तसेच रथ खेचणारे माणसांच्या चेहऱ्यावरचे हावभाव खरे भासत आहेत. This museum is spread over 7 acres and the surrounding countryside is beautiful with lush greenery. Every aspect of village life has been depicted in more than 80 scenes that showcases more than 300 statues. It was created through the vision and efforts of Siddhagiri Gurukul Foundation. The history of self-sufficient village life in Maharashtra before the invasion of Mughals is depicted in the form of cement sculpture. Each sculpture is lifelike and represents activities performed in daily village life. गाईज, सगळं फिरून आल्यावर एक्झिट कुठे हे समजत नाही म्हणून आम्ही गार्डला विचारले तर ते आम्हाला बोलले पाटलांच्या वाड्यातून एक्झिट आहे. तर आम्ही गेलो मग पाटलांच्या वाड्यामध्ये. गाईज, आहे का पाटलांच्या घरात आलेलो आहे आपण. हे बघा गाईज, हे बघा किती मस्त वाटतंय. पाटलांची बैल पाटील वाचलेले आहेत. संभा पाटील वाचलेले आहेत. सुगंधा पाटील दळण आणि ही माझी बहीण आहे आणि बघा सुष्मिता चिऊ बघा दोघं ट्विन्स आहेत त्या वर्षीचे. लहानपणीचा सिद्धेश आणि आता आपण घराच्या बाहेर पडलेलो आहे. गाईज, तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. इथून पुढे पण असंच सपोर्ट करत राहा. तर नेहमीप्रमाणे आपण आपला व्लॉग कवितेने एंड करू. कविता कशी वाटली आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कोल्हापूरमधील कनेरी मठ पाहताना मन अगदी रमून गेले.
चालून चालून पाय थकले, पण उत्सुकतेने पुढे खेचून नेले. म्युझियममध्ये जाताना पहा शिल्पे 12 राशींचे. नंतर बुमबुम करत डोंबारी घेऊन जाईल तुम्हाला गुफेकडे. गुफेमध्ये ऋषीमुनींकडून जाणून घ्या विद्या प्राचीन भारताची. त्यांचे योगदान आहे गोष्ट गर्वाची. बाहेर येताच गुफेमधून बघाल तुम्ही हिरवेगार शेत. शेतात काम करणारी माणसे पाहून बोलाल, हे खरेखुरे की खोटे आहेत? अनुभवा इथे ग्रामीण जीवनशैली. लोहार, चांबार, शिंपी, सोनार यांच्या घरांची आहे इथे प्रतिकृती. रथयात्रेची गर्दी आणि माणसे रथ खेचणारी. यात्रा बघत खेळताना मुले आहेत हसणारी. भव्य असा पाटलांचा वाडा, त्यात पाटील होते बसलेले. शेजारी पाटलींबाईंनी दळण दळलेले. वाड्यातून बाहेर पडावेसे नाही वाटले. नयनरम्य सगळे दृश्य मनात साठले. असा हा कनेरी मठचा अद्भुत अनुभव शब्दांमध्ये मांडता नाही येणार. गोष्ट सांगणारी प्रत्येक शिल्पे पाहून तुम्ही आश्चर्यचकित होणार.